हॅलो गाई, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहे सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर बघा, आम्ही कुठे फिरायला आलेले आहोत. तर बघा, एंट्री करताची ते किती मस्त असं वातावरण आहे. इथे तुम्ही पण येऊ शकता आणि मस्त, खूप मस्त मस्त ते वातावरण आहे आणि खूप मस्त मुलांना एन्जॉय करण्यासाठी पण, खेळण्यासाठी पण खूप मोठं गार्डन आहे. तर बघू शकता तुम्ही एंट्री करताच. खूप छान माझा मुलगा आणि मुलगी किती मस्त एन्जॉय करत होते. आणि इथे ना महादेवाचं मोठं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आम्हाला जाता येता रोज दिसायचे, पण आम्हाला पूर्ण मंदिर नाही दिसायचे. फक्त महादेवाची फक्त वरचे जे आहेत ना महादेव बसलेले, तेच तेवढंच दिसायचं. आणि ते पण इकडे तोंड करून दिसायचे, पूर्ण नाही दिसायचे. मग पाठीमागचा भागच दिसायचा आम्हाला. तर मंदिर दिसायचंच नाही. आम्हाला वाटायचं की फक्त महादेवाचा हेच आहे, म्हणजे पुतळ्यासारखेच आहे. तर आम्ही आज इथे आलेलो आहे दर्शन घ्यायला. तर बघू शकता किती मस्त असं मंदिर आहे आणि दर्शन पण खूप छान. आणि म्हणजे इथे जास्त येत जातात, म्हणजे गार्डन पण मोठं आहे. नवीन लग्न झाले नवरी नवरदेव इथे येत होते दर्शनाला. आणि आम्ही पण खूप मस्त दर्शन केलेलं आहे. जास्त गर्दी पण नव्हती आम्ही गेले तेव्हा. आणि बघू दुपारच्या वेळेस आम्ही गेलो तो खूप ऊन लागत होतं, तरी पण उन्हामध्येच गेलेलो आम्ही. त्यामुळे इथे जास्त गर्दी नव्हती तेव्हा. इथे काकू पण बसलेल्या होत्या, ते पूजा वगैरे करतात इथल्या, इथेच असतात त्या. तर बघू शकता दर्शन झालेलं आहे सगळं मुलांनी. आणि आम्ही बघा घंटी पण वाजवलेली आहे मुलांनी. तर असं प्रकारे दर्शन आम्ही करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता एकदम तो असं खाली गेल्याच्या नंतर इथे महादेवाची ही आहे, पिंड आहे. तर बघू शकता पूजा वगैरे आमची झालेली आहे, दर्शन झालेलं आहे छानपैकी. तर महादेवाचं मंदिर कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघू शकता इथे खूप मोठं गार्डन आहे आणि मुलांना खेळण्यासाठी खूप मज्जा आली. मुलांना बघताच किती धावपळ करत होते, इथे खेळू का तिथं खेळू असे करत होते. पण त्यांना म्हटलं खेळा तुम्ही, इथे किती वेळ खेळायचं ते खेळा. आणि एकदम ना या गार्डनमध्ये यायला म्हणजे फक्त 10 रुपये तिकीट आहे. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असं गार्डन आहे. खूप खेळण्यासाठी आहे मुलांना. पण ऊन लागत होतं ना, त्यामुळे मुलं तरी पण उन्हात खेळत होती. ऊन लागत होतं, आम्ही तर काय त्यांना खेळू देत होतो, बसले होतो एका ठिकाणी. अशा पद्धतीने मुलं बघा खेळत होती. आणि इतकी मोठी मोठी अशी खेळणी आहेत, इथं खूप सारे खेळणे आहेत. तुम्ही पण नक्की येऊ शकता इथे. हे मंदिर ना वारंगीच्या थोडंसं समोर आहे, वारंगा फाट्याच्या थोडंसं समोर. आणि खूप मस्त मंदिर आहे. आम्हाला फक्त जाता येता दिसायचं, तर आम्ही विचारच केला होता की इथे आपण एकदा तरी यायचं. तर आता गार्डन पण इथे मस्त झालेलं आहे. तर आम्ही सहजच दुसरीकडे गेलो होतो, तर तिकडून जाता जाता आम्ही इकडं पण आलो. आणि म्हणजे विचारच केला होता की जायचंच इथे फिरायला, दर्शन पण घ्यायला. तर म्हणून आम्ही आलेलो होतो. बघू शकता किती मस्त असं गार्डन आहे. खूप मस्त, खूप मस्त, म्हणजे खूप मोठं पण आहे. आणि बघू शकता मुलं किती खुश आहेत, खेळत आहेत. तुम्ही पण नक्की या इथे. जे नांदेडच्या जवळपासचे असतील, हिंगोली जिल्ह्यातले असतील, ते सगळे इथे येऊ शकतात. खूप मस्त गार्डन आहे. मुलांना पण घेऊन यायला, मुलांना पण खूप मजा येईल ना इथे खेळायला. आणि दर्शन पण होईल महादेवाचे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी मुलं एन्जॉय करत होती. ते सिसॉवर बसले होते. आणि माझे मिस्टर पण इथे त्यांच्यासोबत एन्जॉय करत होते. कारण की ना ती मुलगी खेळतच नव्हती. ती म्हणत होती ते वरती जातं खालती जातं, मला खूप भीती वाटते अशी बोलत होती. मग नंतर ना तिच्या पप्पाने तिला करून दाखवलं की असं खेळायचं म्हणून. तर ती घाबरत होती, ती जास्त करत नाही. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप मस्त अशी एन्जॉय केलेला आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आम्ही इथे खूप छान व्हिडिओ पण केलेले आहेत. तर आम्ही इथे बसलेलो होतो, मुलं खेळत होती, बसले होते, मी व्हिडिओ काढत होती. तर पूर्ण बघू शकता तुम्ही, तिकडे खेळत होती मुलं, त्यांना खूप मस्त वाटत होतं. आणि एकदम वातावरण पण इतकं मस्त आहे. आम्ही तर थोडं उन्हात आलतो ना, त्यामुळे खूप ऊन लागत होतं. तर आम्ही बसलो होतो एका जागेवर. पण तुम्हाला यायचं तर तुम्ही ना थोडंसं 4-4:30 असं वाजता या. कारण की ना संध्याकाळचं 6 वाजता पण बंद होते ते गार्डन. त्यामुळे थोडंसं लवकरच यायचं. आणि बघू शकता इथे व्हिडिओ पण काढत होते माझे मिस्टर, रील शूट केल्या थोड्याशा. आणि किती मस्त असं बघू शकता, मुलांना खूप मजा आली इथे खेळून. तुम्ही पण येऊ शकता इथे नक्की. काय पैसे काय लागत नाही, फक्त दर्शनाला तर काय पैसे लागत नाहीत. फक्त इथे ना
गार्डनमध्ये खेळण्यासाठी 10-10 रुपये तिकीट आहे. तर बघू शकता किती मस्त असं गार्डन आहे आणि खूप मस्त डब्बा वगैरे जेवण वगैरे सगळं घेऊन येऊ शकता तुम्ही इथे. आम्ही तर काय असंच आलेलो ना, फिरायला गेलो तर फिरता फिरता इकडून आलेलो. तर तुम्ही बघू शकता माझ्या मुलीचे मी इथे फोटो पण असे शूट केलेले आहेत. किती मस्त असे बघा याचे होते फुलपाखराचे अशा चेअर होते इथे, खूप कलरच्या होत्या. तर आम्ही इथे शूट केलेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझा व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही पण महादेवाचे दर्शन घ्या. तर इथे आम्ही रील शूट केला आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी टाकलाच नाही आहे, कारण की तुम्हाला पण बघायला बोर होतं ना, त्यामुळे टाकला नाही आहे. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर वारांग्याच्या रस्त्यावर जात असाल ना, तिथे नक्की बघून या, जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन या. आणि नांदेडच्या हिंगोलीच्या जवळपासच्या असं तुम्ही नक्की इथे येऊ शकता या गार्डनमध्ये फिरायला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्हाला हे वरचं महादेव आहेत ना, ते तेवढंच दिसायचं रस्त्यानं जाताना, हे गार्डन वगैरे काही दिसायचं नाही. बाय.